तर काय प्रक्रिया आहे, वेळ संपलेला आहे आणि अर्ज देखील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे काय सगळं करतात? MPID कायद्याअंतर्गत जी जप्त केलेली मालमत्ता रेल्वे स्टेशन रोडची जिचा लिलाव प्रक्रिया आम्ही लास्ट मंथमध्ये आम्ही केली होती आणि मागच्या 20 तारखेला जे हायेस्ट बिडर आहे त्यांना 30 दिवसाची नोटीस दिली होती की 25% रक्कम त्यांनी जमा करावी, पण त्यांनी आजपर्यंत रक्कम जमा केली नाही. त्याच्यामुळे त्यांचा जो दावा आहे तो संपुष्टात आलेला आहे. त्याच्यामुळे ही लिलाव प्रक्रिया आता बंद समजण्यात येत आहे आणि आता पुन्हा नव्याने त्याचा विचार केला जाईल. ते दोन दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे सेकंड हायेस्ट बिडर जे होते त्यांनी आणि थर्ड बिडर आहे यांनी सुद्धा आमच्याकडे अर्ज दाखल केला आहे की आम्ही ती प्रॉपर्टी हायेस्ट बिडरने जी कोट केली अमाऊंट, त्या अमाऊंटवर आम्ही घ्यायला तयार आहोत. तर आम्ही आज ही सर्व माहिती आम्ही माननीय न्यायालयासमोर ठेवू. न्यायालयाचा जो निर्णय होईल त्याच्यानुसार पुढची कारवाई होईल. जे फर्स्ट होते त्यांनी जी अनामत रक्कम भरली होती, जे फर्स्ट बिडर आहे त्यांची अनामत रक्कम आम्ही आता जप्त करून घेऊ आणि 20 लाख रुपये अनामत रक्कम जप्त करू. आता पहिला जो हे आहे म्हणजे ते बाद झाले. येस, फर्स्ट बिडर त्यांचे वेळेत त्यांनी पैसे न भरल्यामुळे ते बाद झाले.